जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर काही मतभेद असू शकतात, पण ते मनभेद नाहीत. पक्ष नेतृत्वाने एकदा निर्णय घेतल्यानंतर महायुतीला यशस्वी करणे ही स्थानिक पातळीवर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केलंय. नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत खासदार चव्हाण यांनी विविध राजकीय घडामोडींवर पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेच्या मुख्य उद्देशावर बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की ही जागा महायुतीमध्ये भाजपला देण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. त्यानुसार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा घोषित करण्यासाठी आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनी घेतलेली अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आता कुठलाही कट्टर विरोध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलंय. महायुती मजबूत झाल्यामुळे राज्यातील विधान परिषदेच्या 17च्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नांदेड येथून पवन जगदंबार यांची रिपोर्ट. कुठला कट्टर विरोध असायचा प्रश्नच उद्भवत नाही. ही महायुतीच्या उमेदवारीमध्ये ही जागा भाजपच्या उमेदवाराला देण्यात आलेली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्यामुळे नांदेडची जागा भाजपला देण्यात आल्या असल्यामुळे आज या ठिकाणी प्रतापरावांनी ही पत्रकार परिषद त्यांचा पाठिंबा घोषित करण्याकरता आयोजित केलेली होती आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जी दाखवली होती ती माघार घेण्यासंदर्भातली एकंदरीत ही पत्रकार परिषद होती. आणि आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्र येऊन राज्यामधल्या 17च्या 17 जागा आमच्या विजयी होतील या अनुषंगाने प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यामुळे यश या 17 जागेमध्ये निश्चित होणार आहे. चांगल्या मताधिक्याने आमले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. अशा प्रकारचं वातावरण या मजबूत युती झाल्यामुळे होणार आहे. दोन मोठ्या राजकीय नेत्यांची एकत्रित येणं हे फक्त राजकारणापुरतं मर्यादित राहणार आहे की जिल्ह्याच्या विकासासाठी एक सुरुवात चांगली आहे. एवढंच आहे की ज्यावेळेस काही मतभेद होतात ते मतभेद हा मनभेद नाहीयेत. मतभेद असू शकतात, काही वैचारिक होऊ शकतात, पण ज्यावेळेस पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की महायुतीला यशस्वी करणे. असं आमची फॉर्म भरताना तेही होते, त्यांची आमची भेटही झालेली आहे. आमदार जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची चर्चा झालेली आहे, वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. मग तिघांना पक्षाला बंधनकारक सर्वांनाच बंधनकारक असं नाही, असं काही प्रश्न कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मात्र नेते एकत्र येताना दिसत नाही. नेत्यांची ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मात्र महायुतीचा असं कधी होत नाहीये. स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की बाबा आपापली जागा आम्हाला मिळाली पाहिजे. वाटतं का चुकीचं नाहीये. सर्वांना आपापल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे अपेक्षा असते, त्यात गैर काय आहे. पण शेवटी निर्णय एकमताने घेत असताना बरीचशी कसरत होते, पण नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर मग तो सर्वांना मान्य करावा लागतो. बंगालमध्ये ऑपरेशन टीएमसी सक्सेसफुल झाले. 60 आमदारांना मान्यता दिलेली आहे सभापतींनी. 20 खासदार देखील भाजपसोबत आले. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता म्हणून भाजप तिथे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह जी भूमिका आहे त्यालाच लोकांनी प्रतिसाद दिला. विकसित भारताची कल्पना जी पंतप्रधान मोदी साहेबांची होती त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि एकंदरीत त्या पक्षाच्या अंतर्गत जी परिस्थिती होती ती आता उफून येते. लोक पाहतात कशा परिस्थितीमध्ये आमदार सुद्धा त्या पक्षात हळूहळू सोडून जायला लागले. त्यामुळे तो अंतर्गत विषय होताच. महाराष्ट्र पॅटर्न असं म्हटलं जाते, भाजपचा यामागे हात आहे म्हटलं जातं. प्रत्येक राज्याचा पॅटर्न वेगळा असतो ना, सगळी वेगळं जाऊ शकतो. रुलिंग तेच लागू केलं तिथल्या सभापतींनी जे महाराष्ट्राच्या सभापती. कायदा जो आहे तो सर्वांना सारखाच लागू होईल ना जो असेल तो. आता काँग्रेसचे फक्त यवतमाळच नव्हे, मला वाटतं तो 3 ते 4 ठिकाणी काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेतले. बरोबर असं आहे की आपण अनेक वेळा चर्चा करून जागा एकमेकाला सोडल्या आहेत. एकेकाळी आम्ही सुद्धा काही जागा शिवसेनेला दिल्या होत्या. मी प्रदेश अध्यक्ष होतो, काही जागा शिवसेनेला सोडल्या, काही राष्ट्रवादी. तर बऱ्याचशा वेळेस बिनविरोध होण्याची परिचय असते, त्या जागा सोडतो ना आपण. ज्या पक्षाची जशी स्ट्रेंथ आहे, आज काँग्रेसची स्ट्रेंथ नाहीये जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सुद्धा. त्यामुळे मला वाटतं माझं अपील राहील की विनाकारण आपण गालबोट लावण्यापेक्षा ठीक आहे विरोधाला विरोध हा भाग वेगळा, परंतु आपण जर संख्याबळ पाहिलं तर काँग्रेस संख्याबळ नाही जिल्ह्यामध्ये.
तर नांदेडला महायुतीचे 100% आमदार आहे. आता एक आमदार वाढणार आहे. आता तरी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. मिळालं पाहिजे, नांदेड भेद मिळालाय.